वंडरफुल. चांगलं चाललंय तुमचं. इथे प्रशांत निसटलाय म्हणून माझी झोप उडाली आहे आणि तुम्ही गप्पा मारताय. गुड. ठीक आहे, चालू द्या तुमचं. तुमचे सगळे किस्से संपल्यानंतर मला सांगा, मग मी बोलेन. काय शिंदे, ही अशी आपली माणसं आहेत? कसा सापडणार प्रशांत? आणि सापडला तरी तो निसटून जाईल. तुम्हाला झोपा लागतात कशा? तुम्हाला माहिती आपले जॉब स्टेकवर आहेत ते. वरून प्रेशर यायला सुरुवात झाली आहे. कानविंदे, तुमच्या गाफील राहण्याने सगळ्यांची हकालपट्टी तर होणारच. पोलीस खात्यात आपलं नाव बदनाम होईल ते वेगळं. सिरियसली विचार करा, काही मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत ही केस मी हातातून जाऊ देणार नाही. ते आता शक्य नाही. सर, तू माझी घोर निराशा केलीस. प्रशांत कुठे आहे? सर, काय विचार करून तू प्रशांतला सोडलास? आणि ही तुझी टीम, इतकी बेजबाबदार टीम घेऊन इतक्या महत्वाच्या केसवर काम करतोस तू? नाही, मी तुला अत्यंत विश्वासाने इतर ऑफिसरशी भांडून ही केस मी तुला दिली, कारण तूच मला लायक वाटत होतास. पण तू निराशा केलीस. डोक्यात कोणता विचार आणून या केसवर स्ट्रॅटेजी केलीस? आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. मला फक्त एक संधी द्या. नो नो, तू आणखीन एक संधी मागतोस. खरं तर मला भीती वाटते की ही केस आपल्या हातून चालली आहे. एव्हाना गुन्हेगार सावध झाले असतील. मिस्टर आकाश, आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट पुरवत होतो जी मागाल ती. येस सर. पण तुम्हाला जर या केसमध्ये काम करण्यात इंटरेस्ट नसेल तर तसं वेळीच सांगा, म्हणजे मला दुसरा ऑफिसर बघायला मोकळा. सर, एनिवे, विचार करा.